आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये वन्स अगेन तुमचं स्वागत आहे। आज आपण पिरियोडिक टेबलमधला पुढचा पॉइंट डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। त्यालाच आणखीन एक वर्ड वापरला जातो, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी। काय आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटी बघूया। बघा, समजा एखादा न्यूट्रल ॲटम असेल आणि तो गॅसियस स्टेटमध्ये असेल, म्हणजेच आयसोलेटेड ॲटम आहे, एकटा ॲटम आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे। त्या ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन जर ॲड झाला, तर त्या ॲटमचं कन्व्हर्जन होणार आहे निगेटिव्हली चार्जड आयनमध्ये, की जो अगेन गॅसियस स्टेटमध्ये असेल। तर हा जो त्या ॲटमने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करताना होणारा एनर्जीमधला बदल म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। तर ही जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे ती डिनोट केली जाते डेल्टा EgH न, where Eg stands for electron gain and H stands for enthalpy। ही जी व्हॅल्यू असते इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची, ही व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही निगेटिव्ह असते। आता का निगेटिव्ह असते ते बघूया। बघा नीट ऐका, आपण आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये शिकलो की आपल्याला ज्यावेळी एखाद्या ॲटमकडून इलेक्ट्रॉन पाहिजे असतो, त्यावेळी ॲटमवरती आपल्याला एनर्जी लावावी लागते, आणि मग ॲटमला आपल्याला एनर्जी लावावी लागत असल्यामुळं ॲटमचा एनर्जीचा गेन होतो, म्हणून ती पॉझिटिव्ह असते। आता इथं उलट आहे, इथं इलेक्ट्रॉन कुणाला पाहिजे? बघा, त्या ॲटमला पाहिजे। ज्याला इलेक्ट्रॉन पाहिजे त्याला एनर्जी लावावी लागणार, मग ॲटमला एनर्जी लावावी लागत असल्यामुळं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू कशी असते? निगेटिव्ह असते। फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज निगेटिव्ह। मग आपण कसं सांगूया? सांगा डेफिनेशन, दी चेंज इन एन्थाल्पी और दी अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ॲड वन इलेक्ट्रॉन इन ॲन आयसोलेटेड गॅसियस ॲटम। एखाद्या आयसोलेटेड गॅसियस ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन जर ॲड झाला, तर तो इलेक्ट्रॉन ॲड होताना तो ॲटम जी एनर्जी रिलीज करेल त्या एनर्जीला म्हणणार आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। अशी सिंपल कॉन्सेप्ट आहे, पण ही कॉन्सेप्ट पुढं किचकट होत जाते। ही झाली त्याची डेफिनेशन। आता सक्सेसिव्ह ज्यावेळी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा विषय येतो त्यावेळी काय होतं ऐका। आता ही बघा, एक इलेक्ट्रॉन ॲड झाला की मग याला मी म्हणणार फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी। आता तो जो निगेटिव्हली चार्जड आयन आहे, त्या निगेटिव्हली चार्जड आयननं परत एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, आणि तो जर कन्वर्ट झाला X2 मध्ये, तर परत एकदा एनर्जीमध्ये चेंज होणार आहे। तो एनर्जी चेंज असणार आपला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सेकंड। पण बघा, आता बदल असा आहे बघा की फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही निगेटिव्ह असते, यात काही वाद नाही। पण ज्यावेळी एखाद्या निगेटिव्हली चार्ज ॲटममध्ये आणखीन एखादा आपण इलेक्ट्रॉन ज्यावेळी ॲड करायला लागतो, त्यावेळी हा निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज एकमेकांना रिपेल करत असतात, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन यामध्ये सहजासहजी ॲड होत नाही। अशा वेळी म्हणजे थोडक्या भाषेत मी असं म्हणेन की याला इलेक्ट्रॉन नकोच आहे, पण आपल्याला इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे, आणि आपल्याला इलेक्ट्रॉन ॲड करायचं असल्यामुळं एनर्जी आपल्याला लावावी लागते, आणि ह्या पर्टिक्युलर ह्या आयनचा एनर्जीचा गेन होतो, म्हणून सेकंड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते। आय रिपीट, पहिला इलेक्ट्रॉन ॲड होत असताना ॲटमला इलेक्ट्रॉन पाहिजे असतो, त्यामुळं ॲटम तो इलेक्ट्रॉन घेतो। ॲटम इलेक्ट्रॉन घेत असल्यामुळं त्या ॲटमला एनर्जी लावावी लागत असल्यामुळं ती व्हॅल्यू निगेटिव्ह असते।
पण एकदा तो निगेटिव्हली चार्ज झाला की याचा अर्थच असा असतो की त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे. आणखीन एक इलेक्ट्रॉन ज्यावेळी आपण ॲड करायला जातो त्यावेळी त्याला त्याची गरज नसते, पण आपल्याला ॲड करायचे आहे. आपल्याला ॲड करायचे आहे म्हटलं की आपल्याला एनर्जी लावावी लागते आणि ॲटमचा त्या एनर्जीचा गेन होतो आणि ॲटमचा त्या एनर्जीचा गेन झाल्यामुळं मग ती इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असते, पॉझिटिव्ह असते. आता थोडं ऐका, या दोन्ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची मी ॲडिशन करू. म्हणजे या दोन्ही इक्वेशनला मी जर ॲड केलं तर बघा कॉमन टर्म कधी पण कॅन्सल होतात. ही आणि ही कॉमन टर्म आहे. ऐका बघा बरं, एक्स मायनस गॅस म्हणजे हे कॅन्सल होणार. मग राहिलं काय बघा, हा एक्स गॅस राहिला प्लस हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन झाले 2 गिव्स ही टर्म राहिली x2 मायनस गॅस. ही व्हॅल्यू कशी काढणार सांगा, तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज इक्वल टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी 1 मी याला ब्रॅकेटमध्ये टाकतो प्लस इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी सेकंड. आता हा जो चेंज आहे ना, हा चेंज ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. याचा अर्थ काय रे सांगा, या व्हॅल्यूपेक्षा ही व्हॅल्यू मोठी असणार. म्हणजे ही 10 असेल तर ही 10 पेक्षा जास्त असते, त्यामुळे ही ॲडिशन कशी येते, पॉझिटिव्ह. ॲक्च्युली सबट्रॅक्शन होतं पण ती कशी येते, पॉझिटिव्ह. असं कधीच होत नाही ही 14 आहे आणि ही 10 आहे, इथं -4 आहे, असं कधीही होणार नाही. ऑलवेज ही व्हॅल्यू या व्हॅल्यूपेक्षा बरीच मोठी असल्यामुळे साईन काय राहतं, पॉझिटिव्ह. आणखीन एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, एखाद्या ॲटमच्या ज्यावेळी आपण फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीबद्दल बोलतो ना, त्यावेळी ती व्हॅल्यू त्याच्या आयोनायझेशन एन्थाल्पी एवढीच असते, फक्त साईन उलट असतो. म्हणजे कसं बघा, आता हा ॲटम एकच इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे याची फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे. इथं जर समजा -10 व्हॅल्यू असली तर ही रिएक्शन उलट विचार करा बघू बरं, एक्स मायनस गिव्स इलेक्ट्रॉन आणि एक्स म्हणजे त्याच्याकडून एक इलेक्ट्रॉन लॉस झाला. ज्यावेळी तो लॉस होतो त्यावेळी इथं जसं हे 10 मायनस आहे त्यावेळी ती आयोनायझेशन एन्थाल्पी 10 असते, फक्त साईन उलट असतं, व्हॅल्यू तीच असते, मॅग्निट्यूड तेच. त्याच्यानंतर आता हे आपण काय बघितलं तर बाबा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे काय, फर्स्ट काय असते, सेकंड काय असते. फर्स्ट सेकंडची ॲडिशन केल्यानंतर ॲडिशन कशी येते, पॉझिटिव्ह येते. कारण नंतर आपण इलेक्ट्रॉन ॲड करायला गेलो, एकदा एक इलेक्ट्रॉन ॲड झाल्यानंतर तर तो इलेक्ट्रॉन ॲड होत नाही. अशा वेळी आपल्याला एनर्जी लावावी लागते, म्हणून ही व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह. आता आपण बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. 3 फॅक्टर्स आहेत. आता तुम्ही म्हणाल मी मगापासून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हा शब्द वापरला, मी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी हा शब्दच वापरला नाही, तो मी शेवटी वापरणार आहे. बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीला अफेक्ट करणारा पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे ॲटॉमिक साईज. काय आहे बघा बघा, समजा हा एक ॲटम आहे, इथं न्यूक्लियस आहे आणि हा पहिला शेल आहे आणि हा दुसरा शेल आहे. आपण ह्या दुसऱ्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन ॲड करणार आहे. मग इलेक्ट्रॉनला कोण खेचेल, न्यूक्लियस खेचेल. ह्या न्यूक्लियसपासून या शेलपर्यंतचं अंतर एवढा. आता दुसरी केस बघा, हा न्यूक्लियस आहे, हे पहिलं शेल आहे, हे दुसरं शेल आहे आणि हे तिसरं शेल आहे. आता ह्याच्या पण तिसऱ्या शेलमध्ये आपण इलेक्ट्रॉन भरणार आहे. आता या तिसऱ्या शेलपासून न्यूक्लियसचा डिस्टन्स एवढा आहे. दोन्हीमध्ये डिस्टन्स कुठं कमी आहे बघा बरं, दोन्हीमध्ये डिस्टन्स कुठं कमी आहे, इथं कमी आहे. म्हणजे हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला सहज ओढेल, बरोबर, आणि हा न्यूक्लियस या इलेक्ट्रॉनला सहज ओढणार नाही. म्हणजेच दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी राहील आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जितकं कमी तितकीच एनर्जी सुद्धा कमी. म्हणजेच असं सांगता येतं बघा की मी असं म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी
is inversely proportional to atomic size. atomic size वाढली, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो, त्यामुळं ती व्हॅल्यू सुद्धा कमी होते. ॲटॉमिक साईज कमी झाली की मग मात्र न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो आणि मोर अँड मोर एनर्जी विल बी रिलीज. मी दुसरा फॅक्टर या बाजूला मेन्शन करतो. दुसरा फॅक्टर आहे न्यूक्लियर चार्ज किंवा त्याला आपण म्हणूया इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी न्यूक्लियर चार्ज. कशी बघा, आता इथे न्यूक्लियस आहे, मी म्हणतो इथे न्यूक्लियस मध्ये चला की बाबा 3 एवढा चार्ज आहे आणि दुसरा ॲटम आहे त्याच्यामध्ये पण 2 शेल आहेत, पण इथे न्यूक्लियस मात्र न्यूक्लियसमध्ये 9 चार्ज आहे. मग मला सांगा, हा न्यूक्लियस येणाऱ्या इलेक्ट्रॉनला जास्त खेचेल का हा न्यूक्लियस खेचेल? हा खेचेल. का खेचेल? तर या न्यूक्लियसमध्ये चार्ज किती 9, या न्यूक्लियसमध्ये किती म्हटलं तुम्ही 3. आता जितका चार्ज जास्त तितका तो इलेक्ट्रॉनला खेचेल आणि तितकीच एनर्जी रिलीज होईल, कारण ही एनर्जी इलेक्ट्रॉनला खेचताना रिलीज होणारी एनर्जी आहे. म्हणून न्यूक्लियर चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. बरोबर. दे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर स्टेबल असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी 0 असते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी 0 असते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मात्र जर अनस्टेबल असेल तर मात्र इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बदलते. आता अनस्टेबल असल्यानंतर मध्ये पण 2-3 गोष्टी आहेत. एकच इलेक्ट्रॉन पाहिजे असेल तर तो एक इलेक्ट्रॉन घेईल, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी निगेटिव्ह असेल. पण एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर पहिल्या वेळी निगेटिव्ह असेल पण दुसऱ्या वेळी पॉझिटिव्ह, आणि ॲडिशन कशी येणार आहे पॉझिटिव्ह. मग मात्र इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्हमध्ये जाणार. तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय सांगा, ज्यावेळी 2, 8, 18 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल त्यावेळी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही 0 असते. ओके. आता आपण बघणार आहे ते म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड्स. हा छोटा पॉइंट आहे. एक आपण दरवेळी चर्चा करतो ते म्हणजे ग्रुपमध्ये पिरियडमध्ये कसे असेल आणि दुसरी म्हणजे ग्रुपमध्ये कसे असेल. बघा, आपण बोललेलो आहे साईजवर बोलतो. बघा, आता मला सांगा, हा समजा जर पिरियडिक टेबल असेल तर आपल्याला झाले की ज्याला ॲटॉमिक रेडियस येणार त्याला पुढच्या प्रॉपर्टी येणार. काय येणार? पुढच्या प्रॉपर्टी बऱ्याचशा ॲटॉमिक रेडियसवरती डिपेंड आहे. मग ॲटॉमिक साईज लेफ्ट पासून राईटला जर कमी होत जात असेल तर सरळ हिशेब आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. कारण दोन्हीमध्ये कसं आहे इनवर्स साइन आहे, ठीक आहे. ॲटॉमिक साईज कमी झाली की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढणार आहे. आता आपल्याला ग्रुपमध्ये माहिती आहे सांगा, इकडून इकडे जाताना ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज वाढली म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिक्रीजेस. इथं आपण कसं म्हणणार, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिक्रीजेस. बरोबर. म्हणजे लेफ्ट कडून राईटला जाताना इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इन्क्रीज होते आणि टॉप पासून बॉटमला होताना डिक्रीज होते. आता इथे येतो बघा, लक्ष द्या. असं आहे बघा की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये अपोजिट साइन आहे. दोन्ही कॉन्सेप्ट जवळजवळ एकसारख्याच आहेत, फक्त साइन अपोजिट आहे. आता IIT JEE ला म्हणा किंवा नीटला म्हणा तिथंच बसवतात.
आपल्याला शिकवलेलं असतं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मग इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय? तर ॲफिनिटी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं आकर्षण. म्हणजेच बघा ह्या ॲटमचं ह्या इलेक्ट्रॉनबद्दलचं आकर्षण. बरोबर. आता नीट आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इथं कशी आहे सांगा? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह म्हणजे कसं असेल? पॉझिटिव्ह. अशा वेळी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कशी असेल? पॉझिटिव्ह असेल. आता मला सांगा इथं काय साइन आहे? पॉझिटिव्ह. मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह म्हटलं की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी निगेटिव्ह. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी निगेटिव्ह असेल, सॉरी पॉझिटिव्ह असेल, पण इथं निगेटिव्ह असेल. आता टोटल आपण चेंज ज्यावेळी घेतो त्यावेळी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह येते, म्हणजेच इलेक्ट्रॉन ॲफिनिटी निगेटिव्ह येणार. मग ह्याच्यावरतीच फसवे प्रश्न येतात की डिक्रीजिंग ऑर्डर लावा, इन्क्रीजिंग ऑर्डर लावा, कुणाची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त असेल, कुणाची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त असेल, असे प्रश्न बऱ्याचदा IIT JEEला, नीटला किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला या पॉईंटवरती विचारले जातात. तर हे होतं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी.